व्यावसायिक शिकाऱ्याच्या आयुष्यात जवळजवळ जीवावर बेतलेले प्रसंग काही कमी नसतात. मोठ्या शिकारीमध्ये विशेषतः धोकादायक प्राण्यांबरोबर एक छोटीशी चूक सुद्धा आयुष्यभर काठीचा आधार घ्यायला भाग पडू शकते किंवा प्राणावर बेतू शकते. आणि जर नशिबाने साथ दिली नाही तर तुमचे उरले सुरले अवयव एखाद्या सुगंधी पाईंच्या लाकडी पेटीत ठेवले जातात. नक्कीच काही विशिष्ट प्राणी मनात किंवा स्वप्नात कायमचे घर करून बसतात, कारण ते विशेष असे अनुभव देऊन जातात, जे अनुभव जीवावर बेतलेले असतात. माझ्या आयुष्यातील सर्वात थरारक अनुभवापैकी एक होता चांबुक्वा नावाच्या नरभक्षक सिंहासोबतचा. जेव्हा मी आणि माझा बंदूकधारी सहकारी सायलेंट त्याच्या मार्गावर निघालो होतो, तेव्हा त्याच्या खात्यात आधीच 9 बळी जमा झाले होते आणि आम्ही स्वतःही त्याचे पुढचे 2 बळी ठरण्याच्या अगदी उंबरठ्यावर होतो. माझ्या मनात आधी भेटलेल्या सिंहाच्या हल्ल्याच्या आठवणी वेगाने फिरू लागल्या. शेपटीच्या टोकाचा झटका, अंग गोठवणारी डरकाळी, अतिशय वेगाने झेपावणारा हल्ला, ज्यात दातांनी भरलेलं आयाळ असलेले एक अकराळ विक्राळ जबडा धुसर वेगानं तुमच्या जवळ येत आहे, आणि एक शिसारी आणणारी दुर्गंधी. जरी आपण त्याला चकवायचा प्रयत्न केला आणि तो तुमच्यावर झेपावला तर अंतर क्षणात इतकं कमी होतं की गोळी झाडायला सुद्धा वेळ मिळत नाही. झेपावणारा सिंह 100 यार्ड अंतर 3 सेकंदात पार करू शकतो, पण आमच्या या दाट जंगलात एवढी लांब झेप नसते, म्हणजे तेवढी जागाच नसते. इथे इतकी दाट झाडी आहे की सिंह कुठून येईल, आणि ते अंतर साधारण 25 ते 30 यार्ड, म्हणजे गोळी झाडायला किती कमी वेळ मिळेल याची तुम्ही कल्पना करा. माझ्या पुढे चाललेला सायलेंट अचानक थिजला, जणू एखाद्या काळ्या पुतळ्यासारखा. जवळजवळ 2 मिनिटं तो तसाच वाकून डोकं तिरकं करून डावीकडे काहीतरी पाहत होता. माझ्या डोक्यात वेडसर विचार चमकून गेला. आता जर सिंह आला तर घामाने ओली झालेली माझ्या हाताचे तळवे बंदूक तरी नीट पकडू शकतील का? आणि हा सायलेंट नक्की काय पाहतोय? इंच मागे सरकत तो हळूहळू माझ्याकडे येऊ लागला. त्याच्या हातातल्या भाल्याच्या दांड्यावर त्याच्या बोटाचा ताण स्पष्ट जाणवतात. 10 यार्ड मागे आल्यावर त्याने हातवारे करून दाखवलं. रस्त्याच्या कडेला एका स्त्रीचा तुटून पडलेला रक्ताळलेला हात पडला होता, आणि सिंहाचा वास येत होता. हो, नक्कीच तो आसपास आहे. त्याच क्षणी मंद वाऱ्यासोबत मला देखील तो ओळखीचा वास आला. दमट हवेतल्या घरगुती मांजरासारखा, पण कितीतरी पटीने उग्र. मी एक खोल श्वास घेतला आणि बंदूक खाली ठेवत पुढे सरकू लागलो. त्याच क्षणी मला वाटलं, आईचं ऐकून मी एखादे अकाउंटंट किंवा व्यापारी झालो असतं तर किती बरं झालं असतं. आज हा तर प्रसंग आला नसता. माझं हृदय इतक्या जोर जरा धडधडत होतं की जणू माझे प्राण माझ्या कंठाशी आले असेच वाटत होतं. तोंडात धातूसारखी चव आली होती, गात्रे शिथिल झाली होती. मला जाणवत होतं की तो सिंह माझ्याकडे 100 डोळ्यांनी पाहतोय, योग्य क्षणाची वाट बघतोय, आणि तो कुठल्याही क्षणी एका झटक्यात माझ्यावर तुटून पडणार. हळूच सावधगिरीने पाऊल पुढे टाकायला गेलो, आणि अचानक उजव्या बाजूला अगदी जवळ एक हलकासा आवाज झाला. क्षणाचाही विलंब न करता मी उलटा फिरलो आणि माझ्या हातातल्या बंदुकीची नळी थेट हवेत झेपावलेल्या सिंहाच्या देहावर आपटली. तो इतका जवळ होता की जणू मी त्याच्याशी हात मिळवू शकत होतो. त्याचं डोकं बंदुकीच्या तोंडापेक्षा पुढे गेलं. गोळी झाडायलाही मला वेळ मिळाला नाही. केसांनी झाकलेलं, दातांनी भरलेलं ते डोकं एखाद्या जिवंत भयानक गोळ्यासारखं दिसत होतं. तो हवेतच थांबल्यासारखं वाटला आणि माझ्या सुन्न मेंदूत एक
किंकाळी क्षणभर घुमली. आवाज आला, झाड, गोळी झाड. तो माझ्यावर आदळत असताना जणू वेळ थांबल्यासारखी झाली होती. तिथेच काळ थांबला होता आणि अचानक उजव्या नळीची गोळी सुटली. ती मी जाणीवपूर्वक झाडली की माझ्या त्या धडकेतून सुटली हे हसतागायत मला कळलंच नाही. सुदैवाने ती गोळी त्याच्या पोटाखाली लागली, आत खोलवर गेली. गोळीच्या त्या धक्क्याने त्याचा खांदाही भाजला. मी जमिनीवर आपटलो, धुळीत लोळत पडलो आणि बंदूक हातातून सुटून दूर फेकली गेली. आता कधीही ते लांब सुळे माझ्या खांद्यावर किंवा मानेत घुसतील याची जाणीव मला होताच मी स्वतःला घट्ट आवळून आणि मनात विचार आला, हा मृत्यू कसा असेल, पटकनी की वेदनादायी असेल. हे लिहिताना मला अजूनही त्या क्षणातील एक विचित्र स्वप्नवत शांततेची भावना शब्दात मांडणं कठीण जातं. जणू काही मी कुठल्या तरी नशेत होतो. अचानक त्या धुसर अवस्थेत एक किंकाळी हवेत घुमली. ती किंकाळी सायलेंटची होती. माझा विश्वासू सहकारी सायलेंट फक्त एका भाल्याच्या जोरावर सिंहाचं लक्ष माझ्याकडून हटवण्याचा प्रयत्न तो करत होता. सिंह माझ्यावर उभा राहून भीषण गुरगुरत होता. क्षणभर गोंधळल्यासारखं वाटलं आणि मग सायलेंटवर झेपावला. सायलेंटही त्याच्या अंगावर धावून गेला, भाला रोखून. मी त्याला ओरडून थांबवायचा प्रयत्न केला, पण माझ्या घशातून आवाजच बाहेर पडला नाही. एका झटक्यात त्या प्रचंड सिंहाने भाल्याला बाजूला फेकलं आणि सायलेंटला जमिनीवर लोळवलं. 450 पौंड वजनाचा लोखंडासारख्या स्नायूने भरलेला तो विशाल सिंह त्याच्यावर जणू कुत्रा तोंडात हाड पकडतो तसा बसला. आजही मी डोळे बंद केल्यावर ते दृश्य अगदी स्पष्ट माझ्या डोळ्यासमोर दिसतं. सायलेंट स्वतःचा हात सिंहाच्या तोंडात घालायचा प्रयत्न करत होता, फक्त मला वाचायला वेळ मिळावा म्हणून. तो अजूनही किंचाळत होता. आपण उगीच हा आताताईपणा केला असं तर त्याला वाटत नसेल ना. आणि मी सुन्न बेभान एखाद्या दारू प्यायलेल्या माणसासारखा झेलपटलेल्या अवस्थेतून सावरत उठलो. वेड्यासारख्या इतस्तत झाडाच्या फांद्या गवत दूर करीत माझी भिरकावलेली बंदूक शोधू लागलो. त्याच क्षणी मला वाटलं, आता जर मला पिस्तूल बाळगू दिलं असतं तर. अचानक काळ्या जमिनीवर काहीतरी चमकलं. अर्धा दांडा तुटलेला सायलेंटचा भाला. मी तो उचलला आणि सिंहाच्या मागून धावत गेलो. तो अजूनही शांतपणे सायलेंटचा हात चाबत होता आणि आश्चर्य म्हणजे सायलेंट भयंकर संकटात असूनही तो माझ्याकडे बघून हसतो आहे असं मला भास होत होता. मी क्षणभर निशाणा साधला. दोन्ही हाताने भाल्याचं टोक खाली धरलं आणि पूर्ण ताकदीनं सिंहाच्या मानेत खुपसलं. धारदार पात्याने मांस आणि स्नायू सहज कापले गेले आणि मग धातू हाडाला लागून थांबला. सिंहाने एक भीषण डरकाळी फोडली आणि सायलेंटला सोडलं. मी भाला बाहेर खेचला, त्यावर रक्त चमकत होतं आणि मग पुन्हा एकदा संपूर्ण शक्तीनिशी पुन्हा जोरात त्याच्या मानेत खुपसलं. जखमेतून रक्ताचा उंच फवारा उसळला. अचानक जणू मेंदूत गोळी लागल्यासारखा तो जागच्या जागी कोसळला. भाल्याच्या धारेमुळे त्याच्या पाठीच्या कण्याला छेद गेला होता आणि तो क्षणातच संपला होता. फक्त स्नायूमध्ये हलकी कंपने सोडली तर तो पुन्हा हललाच नाही. चांबुकवाचा नरभक्षक सिंह आता मेलेला होता. मी लगेच माझा पट्टा काढून सायलेंटच्या फाटलेल्या हातावर घट्ट बांधला. त्याच्या हातावर आणि छातीवरच्या नखाच्या जखमा सोडल्या तर मला तो ठीक वाटत होता. मी खिशातून औषध काढून त्याच्या जखमांमध्ये भरलं. हा चावलेला होता, तो चावा हाडापर्यंत पोचलेला नव्हता हे पाहून मला आश्चर्य वाटलं. मी त्याची काळजी घेत असताना तो एक शब्दही बोलला नाही आणि मीही नाही. मी त्याला खांद्यावर उचलून नदीजवळ नेलं, त्याला ओंजळीने पाणी पाजलं आणि मग मी परत झुडपात जाऊन माझी हरवलेली बंदूक आणली. न जाणो तो मेलेला सिंह परत जिवंत होऊन आमच्या मागे लागेल का या भीतीने अजून एक गोळी त्याच्या छातीत मारली. ते धूळ किंचित हललं. पुन्हा एकदा मी सायलेंटला खांद्यावर घेतलं आणि गावाच्या दिशेने चालू लागलो. सायलेंटच्या जखमामुळे सेंगे लोकांचा उत्साह थांबला नाही. त्यापैकी काही जण आमचे कपडे आणि सिंह पाहायला परत गेले.
मी सायलेंटला सुमारे 75 मैल दूर असलेल्या दवाखान्यात घेऊन जाताना गावप्रमुखाला इशारा दिला, जो कुणी त्या सिंहाच्या केसाला जादू टोण्यासाठी हात लावला तर मी त्याला गोळी घालेन. आणि खरं सांगायचं तर मी खरोखर तसं केलं असतं, कारण तो सिंह सायलेंटने मिळवलेला होता. सायलेंटने त्याला मारला होता. ती त्याची कर्तबगारी होती. डॉक्टरांनी सायलेंटच्या जखमा तपासल्या, पट्ट्या बांधल्या आणि संसर्ग टाळण्यासाठी पेन्सिलिनचं इंजेक्शन दिलं. दुपारनंतर आम्ही पुन्हा गावाकडे परतलो. तो छोटासा धाडसी शिकारी वेदनाशमक औषधामुळे हसत होता.